नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना होळी स्पेशल पुरणपोळी पाहणार आहोत कशी करायची ती। तर आता पुरणपोळीसाठी आपण पहिल्यांदा कणिक मळून घेणार आहोत। तर कणिकसाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते। तर आता मी इथे कणिक मळण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी मैदा घेतलाय आणि त्यानंतर इथे मी मीठ घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण। तर आता आपण हे ना दोन्ही पीठ मिक्स करून घेतलेली आहेत। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी। पाणी घालते वेळी काय करायचं, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। तर इथे ना कणिक मळताना मी त्याच्यामध्ये हळद घालणार आहे, परंतु मी हळद एका वाटीमध्ये घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेतलंय। असं केल्यामुळे काय होतं तर चांगली हळद ते पिठाला लागते। आता मी हे पाणी, हळदीचं पाणी याच्यामध्ये मिक्स करते पिठामध्ये आणि त्याने मळून घेणार आहे पीठ। तर आपलं ना कणिक मळून झालंय। आता इथे मी एक कपडा घेतलाय आणि कपड्यामध्ये ना हे मी कणिक असं बांधून ठेवणार आहे। आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय। पाण्याच्या ऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता। आता ह्या पाण्यामध्ये आपण हे मोठलं असं ठेवायचं आहे। आता हे मोठलं ना आपण 15 ते 20 मिनिटं ह्या पाण्यामध्ये ठेवायचं। तर पुरणपोळ्या बनवण्यासाठी इथे मी एका टोपामध्ये 2 तांब्या पाणी घेतलेलं आहे। आता ते पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे ही डाळ। ही चण्याची डाळ मी 2 वाटी घेतलेली होती आणि 2 तास मी चांगली भिजवून घेतली आहे। आता आपण याच्यामध्ये घालायची हळद, अर्धा चमचा मीठ। तर आता आपली ना ही डाळ ना उकळली आहे चांगली। हे बघा तुम्हाला मी दाखवते, हे बघा। आता ह्याच्यामधलं ना जे पाणी आहे ना ते आपण काढून घेणार आहोत। आता मी याच्यामध्ये ना गूळ मिक्स करणार आहे। चवीप्रमाणे करायचं, कमी जास्त तुम्हाला पाहिजे तेवढं घालायचं आहे गूळ। अर्धा चमचा मी वेलची पावडर घालते आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता ही डाळ आहे ना आपण ह्या पुरण यंत्रामध्ये घ्यायची आहे आणि बारीक करून घ्यायची आहे। ही मी 1 वाटी घेतली आणि ह्याने मी अशी बारीक करणार आहे। पुरण आपलं तयार झालेलं आहे, हे बघा। आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत पाण्यात ठेवल्यावर। आता आपण हे मोठलं सोडून घ्यायचं आहे। हे बघा पीठ छान असं मऊसर झालेलं आहे। तर आता आपल्याला केवढा गोळा पाहिजे असेल ना तेवढा आपण घ्यायचा आहे। याला आपण थोडंसं ना तूप लावून घेऊया। तर आता याच्यामध्ये आपण ना पुरण भरायचं आहे। हे असं ना खोलगट करून घ्यायचं आणि आतमध्ये पुरण भरायचं आहे। इथे बघा असा गोळा करून घेतलाय मी पुरणाचा आणि तो याच्यामध्ये मी घातलेला आहे आणि आता हे असं बंद करायचं। आपलं जास्तीचं पीठ आहे हे आपण असं काढून टाकायचं आणि असा गोल करून घ्यायचं परत। आता मी थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपली पोळी कशी खाली परिपाटाला चिकटणार नाही। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आणि एका साईडला मी तवा ठेवलाय। तवा पण आपला गरम झालाय। आता तव्यावरती आपण ना थोडंसं तूप घालूया। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही चालेल। आता ही आपण त्याच्यावरती घालायची आहे तव्यावरती। आता मी वरून पण थोडंसं
तूप लावलेलं आहे. आता आपण ही पोळी ना पलटी करून घेऊया. तर इथे आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. खूपच छान अशी तयार झाली आहे बघा, टम्म अशी फुगलेली आहे. आता याच्यावरती आपण या पुरणपोळ्या काढून ठेवायच्या आहेत. तर आपल्या इथे ना पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. आता याच्यावरती आपण ना थोडंसं तूप घालायचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.